जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, हो जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय जय भवानी, जय 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 शिवाजी। कैलासवासी सुरेश जयवंतराव वदक दादांचं प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्ध टाळी टाळी हा या वदक परिवाराने अतिशय भव्य दिव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। आदरणीय श्री मच्छिंद्र दादा, आदरणीय श्री गोरख दादा वडिलांचे आपल्यावरती उपकार आहेत, त्या उपकारातून परत फेड करण्याकरता एवढा मोठा कीर्तनाचा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला। हात हात बड़े भाव के साथ सगळ्यांनी पुंडलिकावरती हरीचा गजर करायचा। आवाज शिर्डी टू पंढरपूर, पंढरपुरापर्यंत आवाज गेला पाहिजे। वा वा महिला मंडळी, पुरुष मंडळी सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने बोला बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, साईनाथ महाराज की जय, छत्रपती वाह बेस्ट, टाळी वाजवा जोरदार। याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया, कवतुक वाटे झाली या बेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया। विठ्ठला विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगनने तु पाणिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। राधे राधे खूप सुंदर, टाळी वाजवा बेस्ट। वा पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा,
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया ज्यांच्या गावी केला वास त्यास नसावे उदास विठ्ठला याजसाठी केला होता टहास याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पाहुलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता चिंतनाकरता निवडलेला गायलेला अभंग महाराष्ट्र भूषण संत हृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांचा चारचरणाचा अद्वैत प्रकरणातील अभंग असून आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जे जीवनामध्ये परिपूर्णतम अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेचं वर्णन करतात विठ्ठला कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसहा पर्यारपैकी असा अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकारण करुणावरुणालय भक्त कामकल्पतरू भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम आघात कृपेने त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकाचे मायबाप योग्याची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबर आहे अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नामदेवराय चोखोबाराय निळोबाराय श्री संत सावता महाराज श्री संत सेना महाराज श्री संत नरहरी महाराज श्री संत जळोजी मळोजी महाराज श्री संत भोजलिंग काका श्री संत रोहिदास महाराज श्री संत जगनाडे महाराज श्री संत गजानन महाराज श्री संत बाळू मामा श्री संत भगवान बाबा श्री संत वामन भाऊ महाराज बसलेल्या श्री संत कान्होपात्रा श्री संत जनाबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत बहिणाबाई श्री संत सोयराबाई संत मांदेळीच्या चरणी सर्वप्रथम विनम्र भावे अभिवादन करतो अधिकार संपन्न वैष्णव टाळकरी वृंद एकदा जोरदार टाळी वाजून या मंडळींचं स्वागत करा कैलासवासी सुरेश जयवंतराव वदक यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने माझ्यावरती जीवापाड प्रेम करणारे अत्यंत गोड ज्यांचा स्वभाव आहे दिलदार व्यक्तिमत्व आहे आदरणीय श्री गोरख दादा वदक त्याचबरोबर त्यांचे बंधुराज आदरणीय श्री गोड व्यक्तिमत्व प्रेमळ स्वभाव असणारे मच्छिंद्र दादा वदक या दोन्ही मुलाने ज्या वडिलांनी आपल्याला विश्व दाखवलं ज्या वडिलांनी हाडाचे काढं केले रक्ताचं पाणी केलं नेत्राचा दिवा केला हाताचा पाळणा केला लहानपणापासून सांभाळ केला एक 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 पैसा जमा करून सगळ्या मुलाचं भविष्य आनंदात सुखामध्ये सेटल केलं त्या बापाने पण आज एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व या वदक परिवारातून वजा झालं आणि या वदक परिवाराला आज दादा घेऊन या परिवाराला अनाथ करून गेले काळाच्या पडद्या आड गेले 1 वर्ष झालेत माय आज ह्या मुलांना 1 वर्ष झाले बापाचा फोन येत नाही बापाचा मेसेज येत नाही बाळा तू कसा आहे सुखी आहे का आनंदी आहे का समाधानी आहेत 1 वर्ष झाले त्या बापाच्या तोंडातला शब्द येत नाही का तो बाप देवाच्या घरी निघून गेला इह लोकाची यात्रा संपून परलोकामध्ये बाप गेला आहे म्हणून हे बघा एवढं समाज बसला नाही कीर्तनाकरता एकच सांगतो पैसा भरपूर कमावा पण असे मुलं कमावा सोन्यासारखी आपण गेल्यावर सुद्धा एवढ्या थाटामाटामध्ये वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम करील अशी मुलं जन्माला करा पुत्र व्हावा आईसा गोंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असे मुलं सात्विक झाले पाहिजे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे आपुल्या हिता धन्य माता पिता तयाचे एकदा जोरदार टाळी वाजवा ह्या परिवाराकरता अतिशय सुंदर आणि हा गोड परिवार आहे त्यामध्ये त्यांच्या पाठीमागं मोठा परिवार आहे गंगा भागीरथी सुवर्णा सुरेश वदक पत्नी आदरणीय श्री मच्छिंद्र सुरेश वदक मुलगा आदरणीय श्री गोरख सुरेश वदक मुलगा सो कमल भाऊसाहेब पवार बहीण त्याचबरोबर सो रुपाली मच्छिंद्र वदक सुनबाई ग्रामपंचायत सदस्य निमगाव शिर्डी सो माया गोरख वदक सुनबाई त्याचबरोबर आदरणीय श्री सोपान आनंदा वदक भाऊ
श्री रामदास दादा वदक भाऊ प्रभाकर विठ्ठल वदक पुतणे, श्री विनोद विजय वदक पुतणे, श्री अभिमन्यू गोरख वदक नातू, चिरंजीव आदित्य मच्छिंद्र वदक नातू, त्याचबरोबर गंगा भागीरथी हौसाबाई बाळासाहेब थोरात बहीण, हिराबाई भाऊसाहेब कातोरे बहीण, श्री राजेंद्र दादा वदक भाऊ, श्री सतीश बबन वदक पुतणे, श्री ज्ञानेश्वर विठ्ठल वदक पुतणे, कुमारी प्रणाली गोरख वदक नाथ, समस्त वदक परिवार निमगाव निगोज. अतिशय सुंदर हा गोड परिवार आहे. खऱ्या अर्थाने गोरखदादांनी मला फोन केला, म्हणले महाराज झी टॉकीजला टी व्हीवरती तुम्हाला आम्ही पाहिलं, मोबाईलवर यूट्यूबवर तुमचे कीर्तन आम्ही पाहिले, इंस्टाग्रामला तुमचे लाखो फॉलोअर्स आहेत, इंस्टाग्रामला तुम्ही आम्ही पाहिलं, मोज ॲपला, शेअर चॅटला, स्नॅपचॅटला, सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर दररोज तुमचे कीर्तन मोबाईलवरती स्टेटसला आम्ही पाहतो, व्हिडिओ पाहतो. एकदा बरं का रामकृष्ण महाराज, एकदा आमच्या या शिर्डी नगरीमध्ये साईबाबांच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता वडिलाच्या पित्यर्थ वर्षश्राद्धाचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केला. गोरखदादांनी एक फोन केला आणि एवढ्या लांबून जालन्याहून त्यांच्या एका शब्दावर एवढ्या लांबून मी आलोय. विठाल विठाल. या कीर्तन साथीकरता महाराष्ट्र गाजवलेले मंडळी आहेत. गोड आवाजाचे धनी सरस्वती माता ज्यांच्या कंठामध्ये विराजमाने आदरणीय वारकरी संप्रदायाची सेवा करणारे परमस्नेही परम आदरणीय श्याम महाराज जोगदंड गुरुजी, एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. तुम्हाला वंदन करतो विनेकरी बाबा, तुम्हाला मनोभावे वंदन करतो. त्याचबरोबर आदरणीय श्री संदीप महाराज, एकदा जोरदार टाळी वाजवा संदीप महाराजांकरता. त्याचबरोबर वारकरी संप्रदायाची सेवा करणारे ज्येष्ठ कीर्तनकार, गोड व्यक्तिमत्व, निरअहंकारी व्यक्तिमत्व असे असणारे आदरणीय श्री रामकृष्ण महाराज चौधरी, एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर वाजवणारे माऊली शांत स्वभावे, संयमी स्वभावे, प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. मोकळं वाजवतात, टांग 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 असं मोकळ्या हाताने वाजवतात, ते बेस्ट भिंगरीसारखा हात चलते दादाचा. दादा तुम्हाला माझं सप्रेम जारी आदरणीय श्री संतोष महाराज दीक्षित, एकदा जोरदार टाळी वाजवा महाराजांकरता. त्याचबरोबर संस्थेतील विद्यार्थी, वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, एकदा जोरदार टाळी वाजवून या विद्यार्थ्यांचं स्वागत करा. साई साऊंड सिस्टीम अतिशय गोड आणि सुंदर आहे दादा. खरोखर तुम्हाला 100 पैकी 100 मार्क माझ्याकडून बरं काय. कारण मंगल कार्याचा व्हाल म्हटलं कधी हे सिटिंग करणं मॉनिटरची साऊंडची हे जरा हार्ड जातं दादा, कठीण जातं, बरोबर आहे ना. पण दादाने अतिशय सुंदर आणि गोड ऑपरेटिंग आणि साऊंड लावलाय. एकदा जोरदार टाळी वाजून दादाचं स्वागत करा. सगळेच मंडळी गोड आहेत. या परिवारावरती प्रेम करणारे तुम्ही सगळे टाळकरी मंडळी, सगळ्यांना वंदन करतो. स्टेजवरती बसलेले सगळे मंडळी, सगळ्यांना विनम्र भावे अभिवादन. माऊली तुम्हा सगळ्यांना माझा सप्रेम जे हरी. सगळेच मंडळी गोड आहेत. माता भगिनी, बालवर्ग, पुरुष मंडळी, महिला मंडळी, माझी लाडकी बहीण, सगळ्यांना वंदन करतो. ताई बाई अक्का चष्म्यावाल्या सगळ्या पाठीमागं बसलेले सगळेच मंडळी गोड आहेत. या परिवारावरती प्रेम करणारे. विशेष होताने यूट्यूबला कीर्तन झाल्यावर तुम्ही नाव सर्च करा, वैष्णव कीर्तनकार असं नाव सर्च केलं. चांगले चांगले टॉप 10 मधले जे महाराष्ट्रातील अभ्यासू गाजलेले महाराज लोक आहेत त्यांचे कीर्तनं यूट्यूब चॅनलला ज्यांच्या पाहायला मिळतात. समोर रेकॉर्डिंग करणारे, अतिशय 4K मध्ये शूटिंग करत असते, हाय क्वालिटीमध्ये शूटिंग करतायत. तुम्ही बसलेले मंडळी व्यवस्थित बसा, कारण प्रत्येक कॅमेऱ्यामध्ये कैद होणारी इथं बसलेले मंडळी, म्हणून व्यवस्थित बसा. अतिशय सुंदर आणि एडिटिंग करतात असे असणारे वैष्णव कीर्तनकार यूट्यूब चॅनलचे सर्वा अनिकेत दादा तौर, का एकदा जोरदार टाळी वाजवा. ते पण फार लांबून आळंदीहून रात्रभर प्रवास करून आले. हरळसरला होते पुण्याला रात्री, तुमच्याकरता लांबून धावपळ करत करत या ठिकाणी आले. सगळेच मंडळी गोड आहेत. मला प्रत्येकाचं नाव माहीत नाही, माफ करा. सगळेच मंडळी आर्थिक सामाजिक कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, पुढारी मंडळी, राजकीय मंडळी, धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते, सगळेच मंडळी, चित्रकार, पत्रकार, रामायणाचार्य, भागवताचार्य, प्रवचनकार, टोपीवाले, उपरण्यावाले, चष्म्यावाले, धोत्रावाले, पायजामेवाले, अष्टगंधवाले, बुक्क्यावाले, खुर्चीर बसलेले, इकडे बसलेले, पाठीमागं बसलेले, ताई बाई अक्का, पाठीमागं बसणारे, स्वयंपाक करणारे, येणारे जाणारे, गाडीवर बसलेले, इकडच्या बाजूनं जाणारे, तिकून येणारे, पुढं बसलेले, पाठीमागं बसलेले, पाय लांबलेले, पाय आखडलेले, गुडघेवर केलेले, गुडघे खाली केलेल्या, दोन्ही पायाच्या चुली केलेल्या, इकडे बसलेले, तिकडे बसलेले, जे कीर्तनला आले ते, जे कधीच येत नाहीत ते, जे येणार येऊन देत नाहीत ते, जे आजच आले ते, सगळ्यांच्या पायाला दंडवत. विठाला
झाले का सगळे आता? हो झाले ना सगळे. कोणाचं नाव राहिलं नाही शिल्लक? सगळ्याचं नाव एका वाक्यात घेतो, एक उखाणाच घेऊन टाकतो. जाऊन द्या, टेन्शनच नको. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून, तुमच्या सगळ्यांचं नाव घेतो साईबाबाचा मान राखून. जो अभंग कीर्तनाने निवडलाय तो मोठा घोडे. सज्जन आहो, अभंगाचा प्रतिपाद्य विषय, अभंगाचा सरळ सरळ अर्थ डोळ्याच्या समोर ठेवा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आम्ही आमच्या जीवनामध्ये अट्टहास केला, परमार्थातला प्रयत्न केला. कशा करता? शेवटचा दिवस गोड होण्याकरता. साधक म्हणतात, तुकोबाराय मरण तुम्हाला येणार आहे, मरण आम्हाला येणार आहे, जावात तर प्रत्येकाला लागणार आहे, पण तुम्ही काय केलं? तर तुकोबाराय म्हणले, आम्ही मरणावरती विजय प्राप्त केला. विजय प्राप्त केल्यानंतर झालं काय? त्याचा परिणाम असा झाला की आमच्या जीवनामध्ये परमार्थातला प्रयत्न साधनाने साध्य प्राप्त झाल्यानंतर आमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला. शेवट तो माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. आमच्या जीवनातला शेवटचा गोड झाला, दिवस गोड झाला. इथं खुर्चीवर बसलेले सगळे मंडळी, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. इथं बसलेल्यापैकी कोणाला असं वाटतं की शेवटचा दिवस माझा कडू व्हावा? बोटवरती करा. वाटतं का? अहो, माझ्या सगट अभिलाषा प्रत्येकाला एक इथं बसलेल्यापैकी की शेवटचा दिवस माझा कसा व्हावा? गोड व्हावा. बरोबर, माझी ताई माझी आई बोलते. असं बोलत चला तुम्ही. आम्ही खेळीमेळी वातावरणामध्ये मी कीर्तन करणार आहे. प्रत्येकाला कसं वाटतं? माय कसं वाटतं? शेवटचा दिवस गोड व्हावा. कुणाला वाटत नाही शेवट आमचा कडू व्हावा, आंबट व्हावा, खारट व्हावा, तुरट व्हावा, हे असं कुणाला वाटत नाही. दादा विकू बंद करून टाका. नाही हां, कुणालाच वाटत नाही. वाटतं का? नाही वाट. मग तुकोबाराय म्हणले, आम्ही आमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड केला. साधक म्हणतात, तुकोबाराया शेवटचा दिवस गोड झाल्याच्या नंतर आता काही चिंता, आता काही टेन्शन? तुकोबाराय साधकाला म्हणतात, बाबा हो, मी आता निश्चिंतीने पावलो. बोलत चला, विसावा. मी विसावल्या गेलो, मी निश्चिंत झालो, मी थांबल्या गेलो. का? कुणामुळं शक्य झालं? ही तृष्णा थांबल्या गेली. कुणामुळं? तर तुकोबाराय पुढच्या चरणामध्ये वर्णन करतात, कटेवर हात, विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, या त्रिलोक्याचा धनी, या विश्वाचा मालक, त्याच्या नावाचं आम्हाला कौतुक वाटू लागलं. कौतुक वाटे नाम मंगळाचे तिने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेच्या. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय फार गोड वर्णन करतात. तुकोबाराय म्हणतात, जी दुर्लभ असणारी मुक्तिरूपी स्त्री आहे, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. वेदांत शास्त्रामध्ये 4 प्रकारच्या मुक्तिरूपी स्त्रीचं वर्णन आलंय. तुकोबाराय म्हणतात, ती मुक्तिरूपी स्त्री आता आमची बायको झाली, आमची नवरी झाली. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. राहिलेलं भक्तीचं आयुष्य त्या मुक्तिरूपी स्त्री सोबत परमार्थाचं आयुष्य आम्ही खेळीमेळी वातावरणामध्ये घालू, अशा अर्थाचा अभंग. विठाला या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराय राहिले. 42 वर्ष परमार्थ केला, आजपर्यंत परमार्थ केला. पण एकच सांगतो, देवा पांडुरंगा परमेश्वरा, असं दिसू नये जना आईसे करी नारायणा. तुकोबारायनं असं म्हणण्याची का पाळी आली? त्याचं एकमेव उत्तर आहे. इथं बसलेले सगळे आपण हुशार तज्ज्ञ मंडळी आहात म्हणून बोलतोय. या कलियुगामध्ये उंच मानेना फक्त पापीच माणूस जगू शकतो, पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही. शिकलेले मंडळी आहे का? इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, संपत्ती अधिक संपत्ती किंवा संपत्तीही नाही आणि पैसाही नाही बाबा. सगळ्या गोष्टीचा त्याग केलाय, परिपाक केलाय. सकाळी उठल्यानंतर देहू गावामध्ये तुकोबाराय, गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या आणि मुखामध्ये पांडुरंगाचं नाव. दिनरजनी हाची धंदा, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाची पवाडे,
टाळी वाजवा सर्वांनी टाळी वाजवा. टाळी वाजवा जोरदार. वा बेस्ट. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे अंगे खेळे दैवत नित्य ध्यात असे गोविंदा. जागृती अवस्थेमध्ये माऊली स्वप्न अवस्थेत तुकोबारा देवाचं चिंतन करायचे. जागृती अवस्थेमध्ये स्वप्न अवस्थेमध्ये सुषुप्ती अवस्थेमध्ये नित्य ध्यात असे गोविंदा तुकोबारा देवाचं भजन करायचं चिंतन करायचे. गळ्यामध्ये विणा हातामध्ये चिपळ्या आणि मुखामध्ये पांडुरंगाचं नाव एमाय तुकोबारा भंडारा भामचंद्र आणि घोराडेश्वर डोंगरावर भजन करण्याकरता जायचे. भंडारा डोंगरावर भामचंद्र डोंगरावर आणि घोराडेश्वर डोंगरावर तुकोबारा भजनाकरता जायचे. एखाद्या शिळेवरती बसावं माझ्या तुकोबाराने. साहेब हातामध्ये लेखणी घ्यावी. कधी भंग न होणाऱ्या अभंग या समाजाला माझ्या तुकोबाराने द्यावे. तुमचा आणि माझा माथा ठिकाणी करता तुकोबाराने पंचमेध गाथा निर्माण केला आहे. या जगाच्या कल्याणाका या विश्वास करता जिजाई साहेबांनी प्रश्न विचारला. माय ऐका ताई काय प्रश्न विचारला तुकोबारांना. मालक ऊन फार पडतंय मालक, पोटात अन्नाचा कण नाही, तुम्ही सकाळी उठल्यानंतर डोंगरावरती भजना करता जाताय, विठ्ठल विठ्ठल देवाचं नामस्मरण करताय मालक, पण तुम्ही जेवण केल्याशिवाय मी जेवण करत नाही मालक. फार काळजी वाटते हो तुकोबारा तुमची. या समाजाच्या उद्धाराकरता एक एक अभंग लिहिताय मालक, फार काळजी वाटते. तुकोबारा म्हणतात आवले रडू नकोस मालक, रडू नको तर काय करावं. फार चिंता काळजी वाटते हो. तुम्ही डोंगरावर भजना करता जातायत, पोटात अन्नाचं कण नाही. काल मी भाकरीचं गठोडं घेऊन डोंगराच्या दिशेने आले, तुम्हाला सगळीकडं पाहिलं. भाकरीचं गठोडं घेऊन आल्याच्या नंतर भंडारा भामचंद्र घोराडेश्वर डोंगराकडे सगळीकडे पाहिलं, पण मालक तुम्ही मला दिसलात नाही हो मालक. डोळ्यात आसू आले माय आणि जसा भागी डोळ्यातले आसू पाहिले जिजाई साहेबांच्या. तुकोबाराय म्हणतात ए आवले एक काम कर, उद्या भाकरीचं गठोडं घेऊन डोंगराच्या दिशेने ये आणि डोंगराच्या दिशेने आल्याच्या नंतर डोंगराच्या पायथ्याला ये आणि डोंगराच्या पायथ्याला आल्यानंतर तिथल्या मातीला कान लाव आणि ज्या मातीतून विठ्ठल 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 असा आवाज येईल ना, समजायचं मालक या डोंगरावरती भजन करताय मंडळी. साईबाबांना सुद्धा वाटलं पाहिजे. आज शिर्डीमध्ये सप्तपदी मंगल कार्यालयात कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे आणि काय भजनाचा वारकऱ्यांचा आवाज आहे. माझी आई माझी बहीण टाळी वाजवते, विठ्ठल विठ्ठल भजन करते, मोकळ्या मनाने टाळी वाजवा. साहेब मी एक वाक्य टी व्हीवरती बोलून गेलो. पानी पीना हो तर छान कर पीजिए, गुरु करना हो तो पहचान कर कीजिए, और टाली बजाना हो तो खुलकर बजाइए. जोरदार अशी हा बेस्ट. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठ्ठला आणि सूचना क्रमांक 2, थोडं थोडं फ्रेश बसा बरं तुम्ही, थोडं फ्रेश बसा, थोडं फ्रेश. असं चेहरे असं उपास आहे म्हणून असं बसलेत का तुम्ही? एकादशीचा उपास आहे म्हणून नाही ना, मग असं मोकळं बसा ना फ्रेश. नाश्ता वगैरे झाला का? झाला नाश्ता? माझे चेहरे सोडून बसू नका. मी लय लांबून आलो तुमच्याकरता, फार दुरून तुमच्याकरता कीर्तन करता आलोय. तुमचे चेहरे पाहून मी कीर्तन करणार आहे. तुम्ही असे गंभीर चेहरे करू नका ना, असं टुळू टुळू पाहू नका तुमच्या पाया. काही काही नाही तर बटाट्यासारखे डोळे केले पाहा ना कसे पाहतात माझ्याकडं, टुळू 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 टुळू. तसं नाही का पाहू दादा. मोकळं बसा, फ्रेश बसा, टेन्शन घेऊ नका, चिंता बिंता करू नका, ताण घेऊ नका या संसाराचा. अहो या मरक्या संसाराचा ताण घेऊन लोक अटॅक घेऊन मरून गेलेत बाबा. अटॅक ना मेलेत लोक, टेन्शनमध्ये बसले, बोलत नाही, कोणाशी मनमोकळ्याने गप्पा हाणीत नाही, एकटीच बसत येत. ताण आला मला, डिप्रेशन झालं, मरून गेले. म्हणून माझी विनंती आहे, आपण कीर्तनामध्ये बसलोय, देवाच्या दारामध्ये भजना करता बसलोय, आज मंगल कार्यामध्ये पवित्र वातावरण आहे. मोकळं बसा, फ्रेश बसा, चिंता बिंता करू नका. कारण तुमच्या माझ्या संसाराची प्रपंचाची चिंता करणारा पंढरपूरला बसलाय. तुझी चिंता त्यासी सर्व आहे
ज्याने चोच दिली ना काका, ज्याने चोच दिली ना तो दाण्याची व्यवस्था करणार आहे. म्हणून मोकळं बसा, फ्रेश बसा, चिंता बिंता करू नका. कारण येताना तुम्ही आणि मी काय आणलेलं नाही असं बोलत चला मोठ्याने. महिला मंडळी इकडे बघा, येताना आपण काय आणलेलं नाही, जाताना आपल्याला काय पुरुष मंडळी घेऊन जायचं नाही. आता मी एवढ्या लांबून आलोय, घरी जाईल का नाही याची गॅरंटी नाही. नाही. बाप्पा असं नका ना करू. खाली हाथ आया है ए पगले, ए इंसान तू खाली हाथ आया है, तू खाली हाथ जाएगा. येताने तुम्ही आणि मी काय आणलं नाही, आया था नंगा और जाएगा भी नंगा. येताने काय आणलं नाही, जाताने तुम्हाला मला काही घेऊन जायचं नाही. म्हणून टेन्शन घेऊ नका, चिंता बिंता करू नका, डिप्रेशनमध्ये जाऊ नका. मोकळ्या मनाने परमार्थ करा, मोकळ्या मनाने भक्ती करा. ज्या ज्या वेळेस कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस देवाचं गोड चिंतन करा. विठ्ठला विठ्ठला मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाच्या डोक्यावरती ऋण आहेत. 3 प्रकारचं ऋण माणसाने विसरू नये, शास्त्रामध्ये वर्णन आलं. 1 देवाचं ऋण विसरता कामा नये. 2 संतांचं ऋण विसरता कामा नये. 3 जन्म देणाऱ्या मायबापाचं ऋण विसरता कामा नये. त्यांचं कर्ज आहे, त्यांचे उपकार आहेत माय आपल्यावरती. 1 देवाला विसरता कामा नये. 2 संतांना विसरता कामा नये. 3 जन्म देणाऱ्या मायबापाला विसरता कामा नये. आता व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, मरण विसरता कामा नये. विठाला विठाला एक देवाला विसरता कामा नये. तुम्ही म्हणताल महाराज आमच्याकडे लय पैसा आहे, आमच्याकडे लय श्रीमंती आहे, आमच्याकडे गाड्या बंगल्या प्रॉपर्टी लय मोठी, आम्ही देवाला विसरू होईल काय? विसरली तया हो तोरणाली हानी. टाळी 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 वाजवा. राधे राधे. तोरणाली हानी. विसरली तया तोरणाली हानी. वा वा हरी बोल. विसरली तया तोरणाली हानी. हो विसरली तया तोरणाली हानी. हो विसरली तया तोरणाली हानी. विसरली तया तोरणाली हानी. विसरली तया तोरणाली हानी. हो पसंतीला गाणी नवऱ्यासीला. पसंतीला खाली चौरासीच्या. पसंतीला गाणी नवऱ्यासीला. पसंतीला खाली चौरासीच्या. विसरली तया तोरणाली हानी. हो विसरली तया तोरणाली हानी. क्या बात है. टाळी वाजवा जोरदार. बेस्ट. वा धन्यवाद. तुकोबाराय वर्णन करतात. विसरली तया थोर झाली आणि पचतील खाणी 84च्या. काका देवाला का विसरता कामा नये? जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. जोया देवरेच्या तिरी कट धरून या करे. माऊली समची साजी. 3.5 हाताचा नरदेह देवाने तुम्हा मला दिलाय. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. 3.5 हाताचा नरदेह देवाने तुम्हा मला भजना करताय, भक्ती करता दिलाय. ऐका, हा जीव ज्या वेळेस दादा आईच्या उदरामध्ये होता, गर्भवासाचं दुःख सहन करत होता, असा उलटा पडला होता. असं सायन्स सांगतं, विज्ञान सांगतं. माय कसा? खाली डोकं आणि वरती पाय. देवाशी करारनामा केला. देवा पांडुरंगा, ए देवा
गर्भवासाचं दुःख सहन होत नाही रे पांडुरंगा. या दुःखात ना मला एक वेळा बाहेर एक वेळ करी या दुःखा वेगळे. सर्वांनी टाळी वाजवा पाठीमाग. या दुःखा वेगळे. राधे राधे. एक वेळ करी या दुःखा वेगळे. दुरिताची जाळे उगवणी. दुरिताची जाळे उगवणी. दुरिताची जाळे उगवणी. दुरिताची जाळे उगवणी. आठवीन पाय हा माझा नवास. 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 टाळी वाजवा जोरदार. वा बेस्ट. तुकोबाराय वर्णन करतात. एक वेळा करे या दुःखा वेगळे. दुरिताचे जाळे उगवणे. आठवी न पाय हा माझा नवस. रात्र आणि दिवस पांडुरंगा. संतोष महाराज तुकोबाराय वर्णन करतात. काय म्हणतात? रात्र आणि दिवस पांडुरंगा. रात्रंदिवस तुझं भजन करीन. हा जीव देवाकडे करुणा भागू लागला. विनंती करू लागा, देवा गर्भवासाचं गाढ दुःख सहन होत नाही रे देवा. या दुःखातनं मला एक वेळा बाहेर काढ. पण मोठी गंमत झाली. इकडे बघा. हा जीव ज्या वेळेस बाहेर आला ना, एवढा चॅप्टर निघाला, एवढा लबाड निघाला. लबाड खाऊन येते. बोला बोला बोला. खाऊन येते, खाऊ लागला. पिऊन येते, पिऊ लागला. ए माय जिकडं जाऊ नये तिकडं जाऊ लागला. देवाला काय म्हणला? देवा रात्र आणि दिवस, रात्रंदिवस तुला विसरणार नाही. इथं बसलेले सगळे मंडळी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. विचारू का प्रश्न? अच्छा माना हलवा बरं थोड्या. ओ पाठीमागचे इकडे बघा, इकडे बघा. एक प्रश्न विचारतो, उत्तर देताल का? अच्छा माना हलवा, माना हलवा ना. ए माय ऐका, मनुष्य शरीर देवाने तुम्हा आम्हाला दिलंय. मनुष्य शरीर देवाने तुम्हा आम्हाला दिलंय. हे मिळालंय का कळालंय? बोला बोला बोला. हा मिळालंय पण कळालं नाही. करेक्ट. टाळी वाजवा एकदा दादा करता. बेस्ट. हा माझी आई पण म्हणली मिळालं पण कळालं ताई. बरोबर आहे. करेक्ट. कळालं असतं तर लोकांनी दारू पिली नसती. कळालं असतं तर लोकांनी गोवा, मावा, गुटखा, माणिकचंद, विमल, तंबाखू खाल्ली नसती. कळालं असतं तर शेजारच्या जे बांध कोरले नसते. कळालं असतं मिस्त्री सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर, तुळजापूर मिस्त्री लावली नसती. कळालं असतं तर चुकीचा वागला नसता, लबाड वागला नसता. हे मिळालंय पण लोकांना कळालेलं नाही. दादा का कळालं नाही? उत्तरलंय गोडे घरी घेऊन जा. हे फुकट मिळालंय. विठाला विठाला. आणि व्यवहारामध्ये साधा नियम आहे, एखादी वस्तू फुकट मिळाली की लोकांना त्याचं व्हॅल्युएशन राहत नाही, किंमत राहत नाही. आणि अति परिचय झाला की किंमत राहत नाही. म्हणून बसलेले मंडळी सावधान. लय कोणत्या माणसाच्या जवळ जायचं नाही. लय माणसाच्या जवळ जायचं नाही. आणि लय माणसापासून लांब राहायचं नाही. दुरून डोंगरी साजरी करायचा. कारण अति परिचय झाला की आवड नाही येते. कारण हा समाज असा आहे, जोपर्यंत तुम्ही चांगलं आहेत ना तोपर्यंत तुमच्याशी चांगलं राहणार. तुमचं आणि त्याचं वाजलं, भांडणं झाले की ते बोलून देत नाही. ते म्हणतो तू बोलू नको, सगळा 7-12 मला माहिती आहे. विठाला 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 विठाला. म्हणून बसलेले मंडळ ऐका, आज कीर्तनातून या समाजामध्ये तुम्ही किती चांगलं वागा, 100 पैकी 100 मार्क कोणीच तुम्हाला देत नाही बरं का. ए माय कोणीच कोणाला 100 पैकी 100 मार्क देत नाही. स्टेजवरती ऐका, 40% कायम लोक तुमच्या विरोधात राहणार. तुम्ही पैसा कमवला, घर बांधलं, इस्टेट प्रॉपर्टी, धनदौलत, ऐश्वर्य, बँक बॅलन्स कमवलं, याचं कौतुक, तुमच्या यशाचं कौतुक
फक्त आणि फक्त संत भगवंत श्री गुरु आणि जन्म देणारे मायबापच करतील. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. हो, हे मनुष्य शरीर देवाने दिले, देवाने हे इंद्रिय दिलेत कशा करता? दिले इंद्रिय हात पाय बोलाया वचन वा वा, असं बेस्ट. आज मजा अशी आहे, गोरखदादा मच्छिंद्रदादा आज गायक एक नंबर आहे बरं का, माय वादक एक नंबर आहे, विनेकरी एक नंबर आहे, टाळकरी एक नंबर आहे, साऊंड सिस्टीम एक नंबर आहे, खुर्चीवर बसलेले तुम्ही सगळे एक नंबर आहे, पुरुष मंडळी महिला मंडळीकडे खुर्चीवर बसलेलं तुम्ही सगळे एक नंबर आहे, कॅमेऱ्यावाले एक नंबर आहे, स्वयंपाक करणारी एक नंबर आहे, पाठीमागं बसलेले एक नंबर आहे, इकडे बसलेले एक नंबर आहे, तिकडे उभा राहिलेले एक नंबर आहे, पाठीमागच्या बाजूला उभा राहिलेले एक नंबर आहे, तुम्ही सगळे एक नंबर आहे. मी 2 नंबर आहे. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जने तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. अजून सोपं प्रमाण सांगतो. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बालिकेचा. 3.5 हाताचा नरदेह दिला देवाने कशा करता? देवाची भक्ती करण्याकरता. लोक एवढे चॅप्टर निघाले, एवढे हुशार निघाले, उभं आयुष्य संसार करतात, प्रपंच करतात आणि एक दिवस गोइंग टू यमपुरी. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवाने नर शरीर दिलं. आपण इथं बसलेले सगळे टोपीवाले सगळे हुशार ज्येष्ठ मंडळी आहेत म्हणून बोलतो बरं का माऊली. देवाने सकल इंद्रिय दिलेत. ए माय, देवाने हात दिलेत. हात कशा करता? बोला बोला बोला. जाऊ का निघून मी? तुम्ही काही बोलतीच नाही. हा, टाळी वाजव. देवाने हात दिले, टाळी वाजवण्या करतात. जोरदार टाळी वाजवा एकदा. वा बेस्ट. असं बोलत चला. मला बोललेले माणसं आवडतात. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद. देवाने हात दिलेत कशा करता? टाळी वाजवण्यात. करेक्ट. देवाने तोंड दिले. तोंड कशा करता? नामस्मरणा करता. वा, टाळी वाजवा यांच्या करता. वा क्या बात आहे. नामस्मरण करण्याकरता. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. कामामध्ये काम काही म्हणा. हरि बोला देता, हरि बोला घेता, सर्व कार्य करिता. ए माय ऐका ना. हरि बोला भांडता, हरि बोला कांडता, उठता बैसता. हरिमुखे गाता, त्या नाही मागुता. स्पीड बस. देवाने गळा दिलाय. गळा कशा करता? पवित्र तुळशीची माळ घालण्याकरता. काही काही माणसं एवढे चॅप्टर आहेत बरं का दादा. सप्ताह बसला ना गावात, सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह. सप्त्यात माळ घालते ना हप्त्यात काढते. सप्त्यात माळ घातल्याने लगेच काढून टाकतात महाराज हप्त्याच्या आत. ओके. पण बसलेले मंडळी तुम्ही गळ्यात माळ घाला. काही काही माणसं माळ घालत नाही, सोनं घालतात. इकडे बघा काय घालतात? सोनं घालतात. सोनं घालू नये या मताचा मी महाराज नाही. इथं बसलेले मंडळी खुर्चीवर बसलेले, पाठीमागं बसलेले, इकडे बसलेले सगळे ऐका. सोनं जरूर गळ्यात घाला. तुमची आवड आहे, तुमच्या घामाचा कष्टाचा पैसा आहे, सोनं भरपूर घाला. पण माझी विनंती आज कीर्तनाच्या संबंधातनं दादांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्त या वदक परिवाराने मला बोलवलंय. सोनं भरपूर गळ्यात घाला, पण मरायच्या अगोदर बारीक का व्हायना तुळशीची गाळ गळ्यात घालूनच मरा. पाठीमागचे मंडळी कंजूसपणा करायला टाळी वाजवला. टाळीचा टाळाटाळ करायला येते. तुम्हीच टाळ्या वाजवला, तिने नाही वाजवल्या. पण ऐका, जो कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी, जो कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी, मग कीर्तन झाल्यावर यम त्याचं कवटाळी. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. देवाने गळा दिलाय तुळशीची माळ घालण्याकरता. सोनं भरपूर घाला. उद्या 10 तोळे विकत घ्या. मला का पैसे द्यायचे का? ए माय, सोनं भरपूर घाला. पण एक वाक्य माझं घरी घेऊन जा.
10 तोळ्याचं लॉकेट गळ्यात केलंय, 10 तोळ्याचं तुमच्या गळ्यात 10 लाखाचं सोनं केलंय, नजर तुमच्यावर चोराची राहील. 100 रुपयाची तुळशीची माळ गळ्यात आहे, नजर तुमच्यावर भगवंताची राहील. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा. कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास तुका म्हणे हेचे आस आम्ही तेने सुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये असली पाहिजे. सोनं घालू नये मताचा मी महाराज. यांना लय सोनं आवडतं तुमच्यापेक्षा. यांना बँटेस काय घालतील, अगं माय 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 काळे मणी काय घालतील. एखाद्या शॉपिंगला गेलं ना काय घेतील ते घेतील. 2 तास जागेवरच जायचं नाही महाराज. 2 तास एकाच जागेवर शॉपिंग करता करता. सोनं घालू नये मताचं मी महाराज नाही. पण आज कीर्तनामध्ये सांगतो दादा ऐका. एक इंस्टाग्रामला माझी रील्स प्रचंड व्हायरल झाली क्लिप. अरे काय करता तुमचं तोळं तोळं सोन्याला. अरे काय करता तुमचं तोळं तोळं सोन्याला. एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील पवित्र तुळशीच्या माळीच्या मण्याला. देवाने गळा दिलाय तुळशीची माळ घालण्याकरता. सोनं भरपूर घाला, पैसा कमवा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. आज या वदक परिवाराच्या वतीने वर्ष श्राद्धाच्या कीर्तनानिमित्त सांगतोय बघा. पैशाने तुम्हाला पेन विकत घेता येतो, पैशाने पेन विकत घेता येतो, अक्षर नाही काढता येत. पैशाने तुम्हाला ग्रंथ विकत घेता येतो, त्यातलं ज्ञान नाही मिळत. पैशाने तुम्हाला मंदिर बांधता येतं, पैशाने मंदिरातला देव विकत आणता येतो, पण त्यातलं देवत्व नाही मिळत. साहेब पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावलो पावली भेटतात, पण मनाने श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात. देवाने गळा दिला, देवाने पाये दिलेत कशा करता. बोला बोला. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दुरुड देई देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दे. देवाने सकल इंद्रिय त्याच्याकरता दिलेत. देवाने कान दिलेत. तुम्ही ऐका रे काना हो टाळी वाजवा भजन करा रे काना. तुम्ही ऐका रे काना रे काना. माझ्या विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण डोळे तुम्ही घ्या रे सुख हो डोळे तुम्ही घ्या रे सुख. विठोबाचे गुण विठोबाचे गुण डोळे तुम्ही घ्या रे टाळी वाजवा जोरदार. वा वा. देवाने कानं दिले त्याचं गुणगान ऐकण्याकरता. देवाने डोळे दिले त्याला पाहण्याकरता. रूप पाहता लोचनी सुख झाले ओसाजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. देवाने डोळे त्याच्याकरता दिले. देवाने सकल इंद्रिय त्याच्याकरता दिले. सकल इंद्रिय त्याच्याकरता दिले. पण लोकांना त्याची किंमत कळाली नाही. ए माय लोकांना त्याचं मोल कळलं नाही. साहेब लोकांना का कळालं नाही. एक वाक्य माझं ऐका. नारळाला डोळेत, नारळाला डोळेत पण नारळाला दिसत नाही. बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही. कपाला कान आहे पण कपाला ऐकू येत नाही. कंगव्याला दात आहेत पण कांगव्याला खाता येत नाही. सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही. टेबलाला पाये पण टेबलाला चालता येत नाही. दुर्दैव तुमचं आणि माझं. परमेश्वराने भक्ती करण्याकरता परमार्थ करण्याकरता सगळं काय अनुकूल केलं, पण बऱ्याच माणसाला अजून हे समजत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. हे नर शरीर देवाने दिले. बसलेले मंडळी तर बसलेले सगळे भाग्यवान माणसं आहात. तुम्ही पुण्यवान माणसं आहात. का पुण्यवान का भाग्यवान माणसं आहात. तुम्ही साईबाबाच्या दरबारात राहतात भाग्यवान माणसं आहात. पुण्यवान माणसं आहात. शिर्डीमध्ये राहतात.
नामस्मरण करताय, तुम्ही भक्ती करताय, आज कीर्तनाला बसलेत, आज भाग्यवान माणसात तुम्ही सगळे बसलेले. का भाग्यवान माणसात? कारण पाठीमागे एक तो रोग आला होता, रोग, व्हायरस, काय म्हणतात त्याला, कोरोना. पाहिलं ना बाबा, तो किती डेंजर होता दादा तो संतोष महाराज. कोरोनाचा वाईट काळ पाहिला का नाही? पाहिला का नाही? अशा मान हलवत जा. कोरोना पाहिल्यानंतर सुद्धा आजच्या मिनिटाला, आजच्या क्षणाला एवढा आनंदात खुर्चीवर बसलाय ना, फक्त आणि फक्त तुमच्यावरती पंढरपूरच्या पांडुरंगाचा कृपाशीर्वाद आहे, लक्षात ठेवा. शिर्डीच्या साईबाबाचा कृपा आशीर्वाद आहे तुमच्यावरती, हे लक्षात ठेवा. नाही तर त्याच्या मनात आलं असतं गोईंग टू यमपुरी. विठाला विठाला बर्वे झाले आजीवरी, बर्वे झाली आजीवरी, नाही पडिलो. क्या बात है. सोनी आलो उरले ते हरी तुम्हा समर्पण. टाळी वाजवा, टाळी वाजवा. झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी. आलो यथावरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. बर्वे झाले आजीवरी, हरी बोल. बर्वे झाले मृत्यूचे आहारी. वाचून आलो यथावरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. बर्वे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी. वाचून पडले ते हरी वा, टाळी वाजवा जोरदार. वा, बेस्ट साथ आहे आज, बेस्ट मंडळी, सगळे गायक वादक, भजनी मंडळी लय एक नंबर आहे. नाही तर माझ्या नशिबाला बरं का, रामकृष्ण बाबा, संदीप महाराज, श्याम महाराज, संतोष महाराज, असे विद्यार्थी, असे गायक वादक, असे ऐकणारे श्रोते, लक्ष देऊन कॅमेरावाले, गोड साऊंड सिस्टीम, विनेकरी गोड, असे मंडळी फार कमी असतात. माझ्या नशिबाला 7 नसती, मग 7.5 असते. पण आज मंडळी लय गोड आहे. कधी कधी आमच्या नशिबाला असा अनुभव येतो, पकवायचं तर गट्टा नाही, गट्टा येतं हातोडी नाही, हातोडी येतं पावडरचा डबा नाही, पावडरचा डबा येतं कणिक नाही, सगळं चांगलं येतं, वाजवणारा वाजितो का खाजितो तेच कळत नाही. पण आज इथं गायक वादक एक नंबर आहे. जोरदार टाळे वाजवा या मंडळी. बर्वे झाले आजीवरी, नाही पडिलो कोरोनाच्या हारी. वाचून आलो येथवरी, उरले त्या हरी तुम्हा समर्पित. म्हणून भाग्यवान माणसा जिथं बसलेले सगळे कीर्तन ऐकताय. कीर्तन ऐकायचं असलं ना पुण्य लागते. पापी माणसाचं काम नाही कीर्तन ऐकायला नाही. कीर्तनाला बसायचं असेल, देवाचं भजन करायचं पुण्य लागते. विना घ्यायचं असेल पुण्य लागते. टाळी वाजवायची असेल पुण्य लागतं. गणपती बाप्पाची आरती करायची असेल तर पुण्य लागतंय. पकवाज वाजायचं असेल, ऑपरेटिंग करायचं असेल तर पुण्य लागतंय. कीर्तन हे चांगले कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम ऐकायला लय पाठीमागं पुण्य करावं लागतं बुवा, सोपं नाही आहे. विठाला 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 विठाला. सपने तो हर कोई सजाता है, लेकिन कई सपने टूट जाते हैं. सपने तो हर कोई सजाता है, लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस कीर्तन मंडप में हर कोई आना चाहता है, लेकिन वही आता है जिसे हमारे साईं बाबा बुलाते हैं. साईं बाबाने बोलवलं, भगवंताने आज्ञा दिली तरच तुम्ही कीर्तन करता याल, भजन करता याल, नाही तर कुणाच्या नशिबात नाही. पुण्यवान माणसं आहात, भाग्यवान माणसं आहात. एवढा समाज कीर्तनाला बसलाय का? पवित्र वंशात तुमचा माझा जन्म झाला, पवित्र कुळात तुमचा माझा जन्म झाला, आणि पावन देशात. पवित्र ते कुळ, पावन तो देश. टाळी वाजवा, टाळी वाजवा मायवा. पावन तो देश, पवित्र ते कुळ, पावन तो देश. पवित्र ते कुळ, पावन तो देश. हरीचे दास. टाळी वाजवा, टाळी वाजवा. बड़े भाव के साथ प्रेम से ताली बजाइए. धर्म धर्म त्याचा झाला नारायण. धर्म धर्म त्याचा
धर्म धर्म ध्यान झाला नारायण धर्म धर्म टाळी वाजवा जोरदार. वा बेस्ट. पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळात पवित्र मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. आपण भाग्यवान माणसं. इथं बसलेले सगळे शेतकरी आहेत का? शेतकरी माणसं आहे का? गुंटे मंत्री आहे? शेतकरी गुंटे मंत्री आहे? शेतकरी आहे ना? शेतकरी. हां, शेतामध्ये जात असताना तांबडी माती दिसते. हे जुने माणसं सांगतील. डोंगराच्या पायथ्याला पठार भागात पाहिलं तर गायरनात आपल्याला तांबडी माती दिसते. हे उगाच झालेलं नाही बरं का साहेब. अनेक लोकांनी रक्त सांडलं या माती करता. ए माय, शुरांनी वीरांनी क्रांतिकारांनी रक्त सांडलं या महाराष्ट्राच्या माती करता. ही माती कशी आहे? जरा कान उंच नव्हे का? एक धारदार वाक्य बोलतो. और मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती झुकली ना अफजल पुढं माझ्या शिवबाची छाती. संभाजी राजासारखा शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. और मराठ्याच्या समश्रीवर तोच मर्द मराठी मावळा करा. या मातीमध्ये संभाजी राजा घडलाय, या मातीमध्ये शिवाजी राजा घडलाय आणि या मातीमध्ये अफजल घडला आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. अशा पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला. पावन देशात तुमचा माझा जन्म झाला. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. पवित्र वंशात पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला. एक वाक्य बोलतो, इकडे बघा. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबारायसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखं मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रसारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जटरीसारखी दीर नाही, भारतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरासारखा सेवक नाही, विभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्यात का लबाड नाही, कावळ्यात का धूत नाही, काजळ्यात का काळं नाही, लोण्यात का मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा होणे नाही. कारण त्यांचं कर्तृत्व आकाशाच्या उंचीचं होतं, नेतृत्व आकाशाच्या उंचीचं होतं आणि दातृत्व आकाशाच्या उंचीचं होतं. साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन कसं होतं? एक धारदार वाक्य बोलतो. संपूर्ण आयुष्य राजांचं एका वाक्यात सांगतो. वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली होती. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला होता. 36 वर्ष महाराष्ट्र मातेची सेवा केली होती आणि 51 वर्ष जगले पहिले राजे शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर आपण कीर्तन सुद्धा करू शकलो नसतं. छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर शंभूराजे जर नसते आपण भजन सुद्धा करू शकलो नसतं. छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर मंदिरातले देव सुरक्षित राहिले और काशी की कला हो जाती, मथुरा में मस्जिद बनती. अगर छत्रपती शिवाजी महाराज ना होते तो सबकी सुन्नत हो जाती. हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. इथं बसलेला तरुण हिंदूच्या तरुण मुलाला विचारलं, विको कमिटा, बाबा तुमची स्वराज्याची काय हिंदुत्वाची व्याख्या आहे? ते छातीला हात लावून एक वाक्य बोलतील. बरं का साहेब? और चिरले आमच्या नसा तर उतळण होईन भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती तर हृदयात मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची. महाराज जर नसते तर काय झालं असतं माहिती आहे का? राजाने 18 पगड जाती एकत्र केल्याने हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. माळी, कुणबी, साळी, वंजारी, धनगर, चांभार, लोहार, सुतार, रामोसी सगळ्या समाजाचे मावळे एकत्र केले. मुस्लिम समाजाचे 13 सरदार होते. मुसलमानाचा काजी, ब्राह्मणाचा बाजी, नाव्याचा जिवाजी, मराठाचा तानाजी, रामोसीचा येसाजी, वडार समाजाचे हिरोजी इंदोलकर सगळे मावळे एकत्र केले. माझ्या राजाने हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. मग राजे कुणाला म्हणावं? 18 पगड जातीला ज्यांनी कधीच केलं नाही नाराज, 18 पगड जातीला ज्यांनी कधीच केलं नाही नाराज ते स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज.
हे राजांचं जीवन होतं. राजे जर नसते तर साहेब काय झालं असतं माहिती आहे का? आपण कीर्तन नसतं करू शकलो महाराज, परवानगी घ्यावं लागली. हुजूर हुजूर हम थोडा कीर्तन कर सकते क्या? नाही का? तुम्ही इरफान भाई झाले असते, कोई शौकत भाई, पठाण भाई, हां गब्बूर चाचा, इस्लाम भाई, रहीम, सलीम, करीम. तुम्ही नका पाहू, तुम्ही बुरख्यातले बेगम. बेगम. अरे छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर नसते दिसले तुळजापूर. छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर नसते दिसले तुळापूर. छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर नसते दिसले नारायणपूर. आणि छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर नसते दिसले वारकऱ्यांचे पंढरपूर. म्हणून राजांचे अनंत उपकार आहेत. म्हणून पवित्र मातीत, पवित्र वंशात, पावन देशात तुमचा माझा जन्म झाला. साहेब आपल्या देशाला एक उपमा आहे. काय? आईची उपमा दिली. भारत माता की जय. भारत माता की. भारताला माता म्हणतात, म्हणतो ना आपण, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री. भारत माझा. ही वृत्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये राहिली. हा देश माझा आहे, हा देश माझा, याचे भान जराशे राहू द्या रे. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, गंगा यमुना सीती धरती बाग बगीचा माझा, अभिलाषा याची धरता, कोणी नजर वाकुडी करता, या मरण द्यावा स्फुरण आपल्या बाहू पाहू द्या रे. हा देश माझा, याचे भान जराशे राहू द्या रे. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू द्या सदैव माणुसकीची नाती, सदैव माणुसकीची नाती, सदैव माणुसकीची नाती. ही वृत्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये राहिली पाहिजे. आपल्या देशाची संस्कृती पवित्र आहे. नशिबवान माणसात, पुण्यवान माणसात भरत खंडे प्राप्ती, ही नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जम्बोदीपे महामुने हे येतोय कर्म भोरेशा ततोन्य भोग भूमया. भाग्यवान माणसात किती संस्कृती पवित्र आहे. ऐका सगळे ग्रामस्थ मंडळी इथं बसलेले सगळे ऐका खुर्चीवरती. किती पवित्र संस्कृती माझ्या भारत देशाची. पोटाला भूक लागली एवढं खाणं याला प्रकृती म्हणतात. भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात. आणि स्वतःच्या पोटाला भूक असताना एखाद्या गरीबाला खाऊ घालणं याला माझ्या भारत देशाची संस्कृती म्हणतात. संस्कृती जोपासली पाहिजे. इथं कीर्तन आले वडील धरे मंडळीत ना सगळे. सगळ्यांना माझी विनंती, कोपऱ्यापासून विनंती, मुलीच्या अंगात 500चा नाही 5000 रुपयाचा ड्रेस असावा, पण तो हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा. म्हणून भाग्यवान माणसं आहात तुम्ही. आम्ही नरदेह दिला, पवित्र देह दिला, पवित्र वाणी दिली देवाचं चिंतन करण्याकरता. म्हणून 1 देवाचं ऋण आपल्यावरती आहे, 2 संतांचं ऋण आपल्यावरती आहे, 3 जन्म देणाऱ्या मायबापाचं ऋण आपल्यावरती आहे. म्हणून 1 देवाला विसरता कामा नये, संतांना विसरता कामा नये, जन्म देणाऱ्या मायबापाला विसरता कामा नये, मरण विसरता कामा नये. महाराज म्हणले आम्ही मरणावरती विजय प्राप्त केला. परिणाम शेवटचा दिवस गोड झाला. अभंगाचं पहिलं जोरदार. वा. जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. दादांच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला. का? आदरणीय मच्छिंद्र दादा, आदरणीय गोरख दादा, हा उदक परिवार यांनी थाटामाटामध्ये भजनाचा, कीर्तनाचा, नामचिंतनाचा कार्यक्रम आयोजित केला. आज खऱ्या अर्थाने त्यांना ही आदरांजली समर्पित केली टाळ मृदंगाच्या जयघोषामध्ये. वा. आज त्यांना निश्चित देवाच्या पायाच्या ठिकाणी जागा मिळल्याशिवाय राहणार नाही. आणि दादा
स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि दादाच्या आशीर्वादामध्ये हे मुलं आणि हा परिवार उभं आयुष्य सुखाने समाधानाने शांतीने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. विठाल तुकोबाराय म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये शेवटचा दिवस गोड केला. परमार्थिक शेवटचा दिवस आमच्या जीवनामध्ये साधनाने साध्य प्राप्त झालं. साधक म्हणतात तुकोबाराय शेवटचा दिवस गोड झाला. आता काही चिंता महाराज म्हणले मी निश्चिंत झालो. अभंगाचं दुःख आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने टाळी वाजवा भजन करा. विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो कुंडलिया धावा तृष्णेचिया. कुंडलिया धावा तृष्णेचिया. कुंडलिया धावा तृष्णेचिया. कुंडलिया धावा तृष्णेचिया. ओ आता निश्चिंतीने पावलो विसावा. निश्चिंतीने पावलो विसावा. विसावा. वा बेस्ट. सगळ्यांनी वरती हात घ्या. एकदा वरती हात घ्या. पाठीमागच्या मंडळी 2 चरणाचा भाव पाहिला. एकदा सगळ्यांनी वरती हात घ्या मोठ्याने. पाठीमागचे हात वरती घ्या. हात 1 मिनिट. वा वा वा. कॅमेरा फिरवा दादा त्यांच्याकडे. सगळ्यांकडे बघून द्या. कॅमेरा दिसले पाहिजे. कोण कोण जुसपाना करत आहे दिसले पाहिजे सगळे. असेच राहून द्या. 1 मिनिटात चहा पिऊन आलो मी. हात हात बडे भाऊ के साथ सगळ्यांनी पुंडलिकावरती हरीचा गजर करायचा. आवाज शिर्डी टू पंढरपुरापर्यंत आवाज गेला पाहिजे. वा वा. महिला मंडळी पुरुष मंडळी सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने बोला. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. साईनाथ महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की. सरळ घ्या. सरळ बोला बाळू मामाच्या नावानं बोला बाळू मामाच्या नावानं विरोबाच्या नावानं मेंढी माऊलीच्या नावानं येळकोट सदानंदाचा. हे बघा टाळी अशी वाजायची. सरळ 1 2 3 4 1 2 आवाज. दैवत छत्रपती नामुचे दैवत छत्रपती हाथ वरती घ्या सर्वांनी मोठ्या प्रेमाने बड़े भाव के साथ प्रेम से ताली बजाए. ताली हाथ एक साथ बड़े भाव के साथ ताली बजाए. 1 2 जय 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 भवानी जय 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 शिवाजी. हो जय 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 भवानी जय 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 शिवाजी. जय 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 भवानी जय 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 शिवाजी. जय 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 भवानी जय 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 शिवाजी. कैलासवासी सुरेश जयवंतराव वदक दादांचं प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्ध. टाळी हा. या वदक परिवाराने अतिशय भव्य दिव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आदरणीय श्री मच्छिंद्र दादा आदरणीय श्री गोरख दादा वडिलांचे आपल्यावरती उपकार आहेत. त्या उपकारातून परत फेड घेण्याकरता एवढा मोठा कीर्तनाचा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला. जय 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 भवानी जय 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 शिवाजी. जय भवानी जय 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 शिवाजी.
बकवास टाळी 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 हा वा वा पोरा करता टाळी वाजवा जोरदार क्षत्रिय कुलवंत शिवसन किशोर प्रौढ प्रताप पुरंदर यशवंत कीर्तिवंत नीतिवंत सामर्थ्यवंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज हर 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 क्या बात है टाळी वाजवा जोरदार पुढच्या चरणात तुकोबाऱ्या म्हणतात ते देवाचं कौतुक वाटू लागलं कौतुक वाटे त्याच्या नामाचं नाम मंगळाचे तेने गुणे किंवा येणे गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया आणि शेवटच्या चरणात तुकोबाऱ्या फार गोड वर्णन करतात तुकोबाऱ्या म्हणतात दुर्लभ असणारी मुक्ती आमची नवरी झाली तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हाताने टाळी आणि मोठ्या प्रेमाने भजन विठोबा रघुमा रघुमाई जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई टाळी 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 वाजवा वाह वाह बड़े भाव के साथ प्रेम से ताली बजाए दोनों हाथ उठा के एक साथ बोला पुंडरीक वरदे हरी विठ्ठल